हे घ्या, थोडस खावा, हळू खावा. हे घ्या, थोडस खावा, ठसका लागल. हळू 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 हळू. वडील आहेत का तुमचे? हा, वडील आहेत माझे. काय झाले बाबांना? काय नाही, जरा त्यांना मेमरी लॉस आणि थोडं पॅरालाइसचा झटका आला होता, त्यामुळे थोडं वॉकिंगला आणलं होतं त्यांना. खूप त्रास होता असेल ना तुम्हाला सांभाळायला यांना? हा, थोडाफार होतो, पण बाप आहे ना शेवटी माझा, करायलाच पाहिजे. तुम्हाला जर राग येणार नसन तर मी एक सांगू का तुम्हाला? हा, बोला की. तुम्ही यांना वृद्धाश्रम मध्ये का नाही सोडत? कसं आहे ना मित्रा, लहानपणी जेव्हा मी हरवायचो ना खेळताना, इकडे तिकडे लपून बसायचो, तेव्हा माझा बाप मला शोधायला सैरावैरात धावायचा रे, पळायचा येड्यासारखा. लहानपणी आपण शी शू करायचो, हाताने सगळं सांडवायचो, हाताने आपले आईबाप स्वच्छ करायचे. आज आज त्यांच्यावर अशी परिस्थिती आहे, त्यामुळे त्यांना वृद्धाश्रमात सोडणं, लांब लांबपर्यंत विचार पण नाही करू शकत. लहानपणी आपल्याला त्यांची गरज होती, आज त्यांना आपली गरज. त्यामुळे वृद्धाश्रमात. तर मित्रांनो, आजच्या काळामध्ये वृद्धाश्रमाची संख्या वाढत चालली, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. याला जबाबदार कोण? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा.